हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल. तर मग आजचा हा व्हिडिओ स्पेशली मी बनवतोय. मी आज माझ्या आजची स्पेशली खिचडी बनवणार आहे, जी माझ्या कॉलेज लाईफ मध्ये जेव्हा मी बॅचलर होतो त्यावेळेस मी जेव्हा राहत होतो बाहेर, तर मी खिचडी वगैरे मला बरंचसं काही बनवता येतं, पण मी हिला आतापर्यंत सांगितलेलं नाहीये. जरी हिला सांगितलं तरी रोज मलाच बनवायला लावेल. तर मग आज की याची थोडी तब्येत पण खराब आहे आणि ती थोडी रडतीये, तर मग मी श्रद्धाला बोललो की तू तिची काळजी घे, मला जे बनवतोय तर मी ते बनवतो आणि तू मध्ये मध्ये येऊ नको, मी बरोबर बनवतो आणि मी तुला आणून देतो. तर मग मी आज खिचडी बनवतोय. तर चला तर मग बनवूयात. मला असं वाटतं की म्हणजे ठीक आहे ना, कधी मध्ये आपण माणसांनी पण केलं पाहिजे, कारण की रोज 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 ते पण त्यांना पण करून कंटाळा येतो. तर मग आपण थोडीशी हेल्प केली पाहिजे त्यांना. तर त्यामुळे मग आज मी ठरवलंय की चला बनवूयात काहीतरी, आपल्याला जे बनवतात. अरे कसं लावायचं पहिले आता मी सगळं घेतलंय सोबत. त्यामध्ये कांदा आहे, बटाटा आहे, टोमॅटो आहे, लेमन आहे आणि मिरची पण आहे. तर मग मी आता हे सगळं चॉप करून घेतो. सो मी आता सगळं चॉप करून घेतलंय व्यवस्थित. यामध्ये ऑनियन आहे, आलू आहे, टोमॅटो आहे आणि मिरची आहे, हिरवी मिरची. आणि नेहमीप्रमाणे मला सगळ्यात डिफिकल्ट कांदा कट करणं वाटतं, म्हणजे रडायला येतं पूर्ण. तर आता आपण कंटिन्यू करूया. आता सगळं कट करून झालंय. तर मग आता आपण याला गरम होऊ देऊ. यामध्ये गरम झाल्याच्या नंतर आपण यामध्ये ऑइल सोडूयात. खिचडी अशी म्हणजे तिखट खायलाच मजा येते, फिकी खिचडी खायला मजा येत नाही एवढी. आता मी सगळं मिक्स करून घेतलंय. यामध्ये छान असं ते आलू आपण जेव्हा तो टाकतो तो पूर्णपणे आलीच का तुम्ही? तुला काय म्हटलं होतं, यायचं नाही, आणा बिलकुल मना आहे. छान येतं मला बनवलं. थांब थोडं काय बनवत. सो मला त्यांना सांगू दे. व्हिडिओ पण झाले मग व्हिडिओ बनवणार तर बनताय. तर मग यामध्ये आपण कंटिन्यू करू, तिला इग्नोर करू. तर मग आता आपण काय केलं, यामध्ये मी मस्त पैकी आलू, कांदा, टोमॅटो, मिरची, अद्रक, लसण मस्त आणि टाकून घेतलंय. त्याला मस्त आता मी देतोय. खिचडी बनवतोय मी, खिचडी. चल इथे बसू नको, मला मीठ कुठे ठेवलंय ते हेल्प करा. आता आली जरा. नाही नाही दे लवकर दे, टाइमपास करायचा नाही लवकर. सो हे मला म्हटले की काहीतरी बनवतो, पण मला माहित नव्हतं काय बनवतो. टाका खारट होईल. मी बरोबर बनवतो, मला सांगायची गरज नाही. तू खाऊन बघ. नाही तुम्ही उंगलिया चाटी ना. मला माहित द्या ना. माईक कशा लावाय, दुसरा घेऊन माझा आवाज असं मध्ये मध्ये येऊन सगळा व्हिडिओ खराब करायची सवय येईल. पण ठीक आहे, ती असली पण पाहिजे व्हिडिओ मध्ये, मजा येते मला. तर मग आता मीठ टाकलंय मी. यामध्ये मी आता काय करतो, चवीनुसार मला जास्त तिखट नका करू प्लीज. खिचडी तिखट खायलाच मजा येते. या असं फिक्क खाण्यामध्ये काही मजा नाही आहे. एवढं पण नाही टाकायचं. पण खाईल ना थोडी. हा तर बनवली, एवढं पण नाही टाकत आहे मी, थोडंच टाकतोय जेवढं मला वाटतंय तेवढं, कारण की मी हिरवी मिरची पण माझे पतिदेव माझ्यासाठी खिचडी बनवतायत. ब्लेस टू हॅव यू. ब्लेस टू हॅव यू. हो. थांब बरं, मला डिस्टर्ब नको करू, 2 मिनिटं थांब. तर आता मला सगळे मसाले ऍड करून सिरियस वाले कुकिंग चालू आहे एकदम. बनवायचं तर चांगलंच बनवायचं, असं फक्त बनवायचं म्हणून बनवायचं नाही. यापूर्वी कधी बनवलंय का? फर्स्ट टाइम बनवतोय मी. मला कुठे येतं काही, फर्स्ट टाइम बनवतोय मी. अच्छा, मला येत नाही काही, मी आपलं बनवायचं म्हणून बनवतोय. ओके सर गाईज, मी तुम्हाला सांगेल की यांनी कशी बनवली आहे.
मला तर विश्वास आहे की ती बनवते चांगलं, स्मेल तर छान येते. लेट्स सी कशी बनतीये. असा नवरा असला की छान वाटतं ना, की आपल्याला आराम भेटतो मस्त. मी बाळाला झोपले पण झोपले होते आणि अचानक मला थोडी स्मेल आली, त्यामुळे मी बाहेर आले तर बघते की काय माझं नवरा डायरेक्ट कुकिंग करते. वा 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 वा. काय करावं मग, आता करावं लागतं. पॅरेंट्स बनल्यानंतर मला असं वाटतं प्रत्येक हजबंडनी त्याच्या वाईफला हेल्प केली पाहिजे. सो अप्रिशिएट करा गाईस, लाईक करा गाईस कॉमेंट मध्ये, कारण की इतके छान विचार. आणि सिरियसली गाईस असा नवरा भेटला की काय कुठे काय किती नवस केले तरी पण भेटत नाही इतकं छान. बापरे, इतका सपोर्टिव्ह नवरा. 16 सोमवार किए थे क्या? नहीं, मैंने एक सोमवार भी नहीं किया था, फिर भी आप मिले मुझे. फिर लोग तो 16 सोमवार करते हैं, लोगों को मिलता है, लोग क्या करती है. अभी क्या करने वाले हो? तो अभी ये अच्छे से गल गया है. अच्छा, चालू हो गई इनकी. तो आता हे मराठी आता हे छान झालंय. आता हे छान असं पकलंय. छान पकलंय, छान असं शिजलंय ते. आणि त्याला आता मी पकलंय. आता मी त्यामध्ये काय करणार आहे, आता मी त्यामध्ये वॉश करून घ्या पहिले. करतोय मी, हायजेनिक फॉलो करतो मी. असं हायजीन इम्पॉर्टंट आहे. हायजीन इम्पॉर्टंट आहे. तर आता मी यामध्ये पाणी टाकून याला छान असं वॉश करून घेतो. वॉश करून घेतल्यानंतर हे छान असं, आता मला बिस्किट द्या ना. नाही ते आपल्या हाताने घ्यायचं. ते तिथे मी बिझी आहे, आय एम व्हेरी बिझी राईट नाव. प्लीज. आय एम बिझी. ती बघा ती कॅरी बॅग द्या की. नको, आय एम बिझी. ते बघा काय म्हणे, बायकोला आपण हेल्प करायला पाहिजे, एक बिस्किट देत नाहीये. जाऊ दे, मी घेते स्वतः माझ्या हात. मुझे तो मजा आ रहा है. किसको मजा नहीं आता. आपला नवरा काम करतोय आणि आपण मस्त बसून बिस्किट खातोय, ते पण खोबऱ्याचे. वा वा वा, अशी जिंदगी चाहिए. हेल्प करणं आणि काम करून घेण्यामध्ये फरक असतो, समजलं का. बिस्किट द्या, हे द्या, ते द्या, हे तर वेगळं गाव आहे. तू काम करून घेते माझ्याकडनं. आता कुकर मध्ये टाकून घेतो, त्याला थोडस स्टर करून घेतो आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये काय काय ते तर सांगा. सांगितलं की मी अगोदरच. अच्छा, सांगितलं मी अगोदर, सगळं सांगितलं. त्यामध्ये मी काय काय ऍड केलंय, काय काय नाही. तुझी यायची गरज नव्हती व्हिडिओ मध्ये, पण ठीक आहे. माझ्याशिवाय व्हिडिओ कम्प्लीट होत नाही आणि प्रत्येक मला हा व्हिडिओ, खूप महत्त्वाचा. माझा हा व्हिडिओ सोलो टाकायचा होता, पण आता काय व्हिडिओसाठी तुम्ही बनवताय का? माझ्यासाठी नाही. जेलेसी फॅक्टर माझ्यासाठी नाही बनवत, व्हिडिओसाठी करताय. नाही तुझ्यासाठीच करतोय व्हिडिओ. एक वेगळा मोटिव्ह आहे माझा. वा वा वा. मी छान असं व्यवस्थित साफ करून, कुठेही काही न पडू देता. नाही आताच नाही, मी बिझी सांगितलं ना तुला. थांब. गाईज, नवऱ्याने बायकोचं आणि बायको नवऱ्याचं उष्ट खाल्लं पाहिजे, प्रेम वाटतं, असे जुने लोक म्हणतात आणि ते बरोबर आहे. मला काम नाही सांगायचं, मी बसली मस्त, तुम्ही तुमचं काम करा. वाजू नका जोरात. सॉरी. काय हवंय ते तिथे. गॅस बंद का केला? झाला तर माझ्याकडनं चुकून. कुकिंग चालू आहे आणि गॅस बंद झाला. अरे ऍक्च्युअली कमी फ्लेम केली होती. अच्छा, झाला चुकून. आता छान आला असं. मला तर स्मेल खूप छान येते गाईज. भूक तर लागली आहे मला, त्यामुळे बिस्किट खाल्लेत. स्मेलच नाही तर कारण की माझी बेबी आज जरा परेशान करत होती, त्यामुळे माझा स्वयंपाक लवकर झाला नाही. आणि मे बी त्यामुळे यांनी कुकिंग चॅलेंज घेतलंय. सो बघूया कशी बनवतात तर. आता यामध्ये पाणी, आणि मला पण बरं नाहीये, तुम्ही माझा आवाज बघू शकता. कालपासून थोडीशी आजारी होते, त्यामुळे पहिला जो ब्लॉग होता तो एडिट करायचा पण राहून गेलेला. आणि मग हा डायरेक्ट यांनी ब्लॉग स्टार्ट केला आणि मी त्यात आलीये. आणि काही तुम्हाला आमचे ब्लॉग्स कसे वाटतात तर तुम्ही कॉमेंट मध्ये नक्की सांगा. कंजूसी नका करू, हो की नाही हो. लोक खूप प्रेम करतात आपल्याला.
काही दाखवतात आणि काही दाखवत नाही, बस एवढाच फरक असतो. काहींचं प्रेम दिसतं आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मध्ये, पण काहींचं दिसत नाही. काही फक्त व्हिडिओ बघतात. तर ठीक आहे ना, ओके यार, तेवढे खूप झालं कशी आहे. आपल्यासाठी. हो, आता मी थोडस आहे ना टेस्ट करून घेतो की कसं झालंय. मी तर डायरेक्ट रेडी प्लेट मध्येच खाणार. तुला टेस्ट करायला देणार ना मी, तुला फायनल देणार. सो आता मी सगळं इन्ग्रेडियंट टाकून घेतलं, सगळं मिक्स केलंय. आता मला असं वाटतं याचं झाकण दे ना मला. ठीक आहे. स्पायसी नको आहे ना? नाही जास्त नाही, बेबी पण खाणार ना थोडं. ठीक आहे, ऑल गुड. बट खूप पसारा केलाय तुम्ही किचनवर. ठीक आहे, एवढं तू करू शकते यार. आता मी एवढं करून देतोय तर सो आता मी नाही, जर कुकिंग करत असलं ना तर कुकरचं आपणच झाकण करायचं. लावलंय आणि याला 3 शिट्ट्या झाल्या पाहिजे, तर तेव्हा ती बेस्ट पकते. आता फुल गॅस करा. मी एक सजेशन देते, एक टिप आहे. फुल गॅस करा आणि एक सिटी झाली ना की मग कमी गॅस करा आणि मग 2 सिट्ट्या किंवा 1 सिटी पण झाली तर होऊन जाते. असतं का काही? हो, त्याला फुल करा ते फ्लेम त्याची. एकच मिनिट करतोय. मला कुकिंग फार 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 जास्त आवडते, खूप. चलो, तो आता आपण याला होऊ देऊ. आणि मला असं वाटतं व्हिडिओ हा ब्लॉग खूप मोठा नाही झाला पाहिजे, तर आपण याला कंटिन्यू करू. आता खिचडी झाली की मी काय करतो, सर्व करतो आणि मग आपण याला टेस्ट करायला देऊ. तर बघूयात कशी झाली आहे खिचडी. सो कंटिन्यू करू. 2 hours later. तर गाईज फायनली खिचडी झाली आहे आणि मी माझ्या पतिदेवची राणी ते बसली आहे. चला खिचडी आणा, खाना दो खाना. आदेश. आरव. तर मी ऑनेस्ट रिव्ह्यू देणार. तर चांगली असेल तर चांगलीच म्हणणार, वाईट असेल. खिचडी रेडी आहे आणि दाखवा काय 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 त्याच्यामध्ये. यामध्ये आहे खिचडी आहे, आळूच्या वड्या आहेत, चिवडा आहे आणि लोणचं. आळूच्या वड्या मी बनवलेल्या आहेत. बाहेर जातोय, कशी फ्रेम सेट केली आहे तू. हा, तर मला टेस्ट करायला देतो. खा के दिखाओ कैसे लग रही है टेस्ट. चलेगा. खाऊन बघा. टिक 1 बहुत ज्यादा गरम है ये. गरम तो है. कशी आहे? एकदम गोड आणि एकदम छान. गोड वाली? तुमच्यासारखी गोड. बघा टाकली नाही, गोड कशी झाली? सिरियसली गाईज, खूप खूप जास्त स्वाद आहे या खिचडीमध्ये. करून बघू दे, मी खूप वर्षानंतर बनवली आहे. मला मी फुकून दे. सिरियसली गाईज, खूप खूप जास्त स्वादिष्ट खिचडी झाली आहे. माझ्या नवऱ्याला सॅलेड आहे. सगळ्याच गोष्टीमध्ये परफेक्ट आहे. सगळ्याच गोष्टीमध्ये परफेक्ट आहेत ते. कुठल्याही गोष्टीमध्ये असं थोडं पण मागे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला सांगा. कसं काढायचंय. आणि गाईज, ही आहे आळूची वडी जी मी बनवली आहे आणि खूप छान मी बनवते. जर तुम्हाला हवी असेल याची रेसिपी तर कॉमेंट मध्ये सांगा आणि मग मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला आळूची वडी कशी बनवतात ते सांगणार. खाऊ. सो हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ आमचे कसे वाटतात हे आम्हाला सांगा. आणि अजून कुठले कंटेंट तुम्हाला हवे आहेत तर आम्ही त्यावर आम्ही व्हिडिओ बनवू. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. बाय. They all see that it's a lie, 'cause we always give